जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो. तर आंतरवाली सराटीत जो लाठी हल्ला केला ह्या सरकारनं, फडणवीस सरकारनं जाणून बुजून घडवून आणला, हे आपण विसरता कामा नये. आपल्या 9 वर्षाच्या मुली देखील बघितल्या नाहीत, 2 महिन्याचं बाळ बघितलं नाही, म्हातारे माणसं बघितली नाहीत, किंवा आपले म्हणजे कोणत्याच व्यक्तीला किंमत न देता त्यांनी गोळ्या झाडल्या, लाठी हल्ला केला. आणि ती सगळं काट्या मोडल्या, लाट्या मोडल्या, गोळ्या संपल्या, तर त्यांनी त्या बंदुकीच्या दांड्याने देखील आपल्या माता माऊलींचे डोके फुलले, नाकाला सुद्धा 4-4, 2-2 टाके पडले, नाकं सुद्धा ही झाले. की म्हणजे इतका तिरस्कार ह्या आपल्या मराठा समाजाविषयी ह्या फडणवीसला का आहे. तर तरी सुद्धा दादांनी आपल्याला शांततेची भूमिका घ्यायला सांगितली. आपण दादाच्या शब्दाच्या पुढे गेलो नाही. आपण दादा जे म्हणतील ते आपण दिशा ठरवली. आणि नंतर मनोज दादांनी देखील फडणवीस सरकारला बोलवलं होतं की तुम्ही या, आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची, आमच्या गोरगरिबाचा प्रश्न तुम्हाला मांडायचा आहे. मग फडणवीस सरकार आंतरवाली सराटीत का आले नाहीत? कारण की त्यांना वाटत होतं की म्हणजे दादा म्हणले होते, जरी तुम्ही तो आलो ना तरी तुम्हाला सन्मानातच आणणार आहोत आणि सन्मानातच पाठवणार आहोत. पण तरी पण फडणवीस सरकारचं मन त्याला खायला लागलं की आपण त्यांच्यावर अन्याय केलाय. आपण 9 वर्षाची मुलगी बघितली नाही का, 2 महिन्याचं बाळ बघितलं नाही का, आया बहिणी बघितल्या नाहीत का, माता मावल्या बघितल्या नाहीत का, म्हातारी माणसं बघितली नाहीती, आपण त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, फक्त त्याच्या थाराळ्यात माता मावल्या पाडल्या. ही फडणवीसचं मन त्याला बोलायला असेल, त्याच्यामुळं तो आंतरवालीला यायला त्याला तोंडच नव्हतं आणि तो आला नाही. पण फडणवीस सरकार, तुम्ही आमच्याकडे आला नव्हत, पण आता वेळ आली आम्हाला तुमच्याकडे येण्याची. त्याच्यामुळं 29 ऑगस्टला तुम्ही तयार राहा. आमचा मराठा बांधव पूर्णपणे माता मावल्या, लहान मुलाबाळासहित घराला कडी कुलप लावून आम्ही तुमच्याकडे येणार आहोत. जर गुढीत आरक्षण दिलं तर ठीक आहे, नाहीतर आमच्यावर जो तुम्ही अन्याय केलाय आंतरवाली सराटीत, जो आमच्या दादांचा तुम्ही छळ केलाय 2 वर्षात, उपोषणामागं उपोषण, आणि दादांना फक्त ह्या समाजाला तुम्ही नादी लावायचं काम केलं. वाशीतून समाज महागारी लावला. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन देखील तुम्ही आमची दिशाभूल केली की अंमलबजावणी करतो म्हणलाव 6 महिन्यात, पण पुन्हा एकनाथ शिंदेनी केली नाही. आणि माझ्या बांधवांनो, प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे, आत्ता नाही तर पुन्हा कधीच नाही. त्याच्यामुळं प्रत्येकाने नारा द्यायचा, चलो मुंबई, चलो मुंबई. एक मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय.